आज आपण 14 जून 2025 पासून पुढील आठवडा म्हणजे 14 ते 20 जूनपर्यंत महाराष्ट्रातील जिल्हानिहाय पावसाचा सविस्तर अंदाज पाहणार आहोत. भारतीय हवामान विभाग IMD आणि इतर विश्वसनीय स्रोतांवर आधारित ही माहिती शेतकरी बांधव आणि प्रवासी सर्वसामान्य माणसांसाठी खास तयार केली आहे. मान्सूनचा जोर वाढतोय आणि मृग नक्षत्राच्या सुरुवातामुळे पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस पडेल आणि काय काळजी घ्यावी, चला जाणून घेऊया. कोकणात 14 जूनपासून मान्सूनचा जोर कायम राहणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये 14 ते 20 जून दरम्यान मध्यम ते मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. 14 आणि 15 जूनला मुंबईत मेघगर्जनेसह जोरदार सरी पडतील, तर ठाणे आणि पालघर किनारी भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. रायगड आणि घाटमाथ्यावर 16-17 जूनला अति मुसळधार पावसाचा इशारा आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये 18-20 जूनला फुलपाऊस होऊ शकतो, तर कोकणातील नद्या दुथडी भरून वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात 14 ते 20 जून दरम्यान पावसाचा जोर वाढेल. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. पुण्यात 14-15 जूनला ढगाळ वातावरणासह घाटमाथ्यावर जोरदार सरी पडतील. 16-17 जूनला पुणे शहरात मध्यम पावसासह विजांचा कडकडाट होऊ शकतो. सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात 18 ते 20 जूनला मुसळधार पाऊस पडेल, ज्यामुळे कृष्णा, पंचगंगा नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. सांगलीत 19-20 जूनला तुरळक ठिकाणी अतिमुसळधार सरी कोसळतील, तर सोलापूर आणि अहिल्यानगरमध्ये 14 ते 16 जूनला हलक्या सरींसह ढगाळ वातावरण राहील, तर 17 ते 20 जूनला पावसाचा जोर वाढेल. नाशिकच्या घाट परिसरात 16 ते 18 जूनला जोरदार पाऊस अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी पिकाचे संरक्षण आणि पाण्याच्या निचरेची व्यवस्था करावी. विदर्भात 14 जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होईल आणि 20 जूनपर्यंत पावसाचा जोर वाढेल. बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे. नागपूरमध्ये 14-15 जूनला हलक्या मध्यम सरी पडतील, तर 16 ते 18 जूनला मेघगर्जनेसह जोरदार पाऊस अपेक्षित आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली 19-20 जूनला विजांच्या कडकडाटासह 116 ते 204 मिमी पावसाची शक्यता आहे, ज्यामुळे स्थानिक नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते. अमरावती आणि यवतमाळमध्ये 14 ते 16 जूनला तुरळक ठिकाणी जोरदार सरी, तर 17 ते 20 जूनला पावसाची तीव्रता वाढेल. बुलढाणा आणि वर्धामध्ये 16 ते 18 जूनला वादळी वारे आणि मध्यम पाऊस अपेक्षित आहे. मराठवाड्यात 14 ते 20 जून दरम्यान पावसाची तीव्रता तुलनेने कमी राहील, पण काही ठिकाणी जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना येथे 14-15 जूनला ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडतील. बीड आणि नांदेडमध्ये 14 ते 18 जूनला मेघगर्जनेसह मध्यम पावसाचा अंदाज आहे. परभणी आणि हिंगोलीत 19-20 जूनला हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. लातूर आणि धाराशिवमध्ये 14 ते 16 जूनला ढगाळ वातावरण राहील, तर 17 ते 20 जूनला तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व हवामान अंदाज तपासावा आणि पिकाचे संरक्षण करावे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये 14 ते 20 जून दरम्यान हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. नाशिकच्या घाट परिसरात 16 ते 18 जूनला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे, तर नाशिक शहरात हलक्या ते मध्यम सरी पडतील. धुळे आणि जळगावमध्ये 14 ते 15 जूनला ढगाळ वातावरण, तुरळक ठिकाणी हलका पाऊस, तर 19-20 जूनला पावसाचा जोर वाढेल. नंदुरबारमध्ये 16 ते 18 जूनला मध्यम पावसासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. या भागात उष्णता कमी होईल, पण शेतकऱ्यांनी पेरणीचे नियोजन सावधगिरीने करावे. स्थानिक प्रशासनाने समुद्र खवळलेला असल्याचे किनारी भागात सतर्कतेचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान विभागाच्या IMDच्या मते 2025चा मान्सून अखेरीस महाराष्ट्रात दाखल झाला आणि जूनच्या सुरुवातीला पूर्णपणे सक्रिय झाला. 14 जूनपासून मृग नक्षत्राच्या प्रारंभासह पावसाला चालना मिळेल. कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहील, तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. यंदा मान्सून सरीपेक्षा 105% अधिक पावसाची शक्यता आहे, ज्यामुळे शेतीसाठी चांगली बातमी आहे. होता 14 जूनपासून पुढील आठवड्याचा महाराष्ट्रातील जिल्हानिहाय पावसाचा सविस्तर अंदाज. हवामान सतत बदलत असतं, त्यामुळे भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अपडेट्स आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांवर लक्ष ठेवा. शेतकऱ्यांनी पेरणी आणि पिकांचे संरक्षण काळजीपूर्वक करावे, तर नागरिकांनी पूर, भूस्खलन आणि विजेच्या कडकडाटापासून सावध राहावे. हा व्हिडिओ आवडला तर शेअर,
लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या भागातील पावसाची माहिती कमेंट्समध्ये नक्की शेअर करा आणि पुढच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.